अरे यार सर लाईव्ह सुरू आहे, काय सांगाल? बाहेर ज्या पद्धतीने घोषणाबाजी करण्यात येते त्याच्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांचा एकच उद्देश आहे, चांगलं झालं वाईट झालं काही झालं आपल्याला फक्त एक काम करायचं आहे, ते म्हणजे मोदी मोदी मोदी, आणि ते करत बसणार. ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत फक्त मोदी 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 करत बसणार. मी त्यांना हे सांगतो की मोदी साहेबांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, हे रेल्वे जे आहे ना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे की कुणाला बोलायचं कुणाला नाही बोलायचं. सर आपण पालकमंत्री म्हणून काय सांगाल? काल पत्रिकेमध्ये त्यांचं नाव ऍड केलं. सर इथं एक राजकारण झालेलं बघायला मिळालं. काल पत्रिकेमध्ये नाव नव्हतं, त्याच्यानंतर आज जो राडा झालाय समोर. ठीक आहे, थोडा बहुत पत्रिकेमध्ये नावं टाकलं इथूनशी चूक मानू शकतो, परंतु हा कार्यक्रम चांगला आहे, मराठवाड्यासाठी हिताचा आहे. पहिल्यांदा एखादं चांगलं काम या मराठवाड्यामध्ये होतंय तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आल्यानंतर ज्या पक्षाचं सत्ता आहे, ज्या पक्षाच्या लोकांमुळे हे जर आले असेल तर त्याचा जय जयकार करणं काही वाईट नाही आहे, परंतु त्याला एक लिमिट असतं. प्रायव्हेट कंपनी थोडी आहे, रेल्वे माझा पण आहे. आपलं पण नाव नव्हतं पहिल्या पत्रिकेमध्ये. एक मिनिट सर, पत्रिका माझं नाव आहे नाही, मला काहीच पत्रिकेविषयी माहिती नाही. पालकमंत्री म्हणून मी इथं आज वंदे भारत गाडी सुरू आहे, तिच्या स्वागतासाठी आज नाव असं नसं पण एक चांगलं काम आपल्या सगळ्या नागरिकांसाठी होते, त्याच्यासाठी मी इथं स्वागतासाठी आलो. इम्तियाज जलील यांनी तर काल आंदोलन केलं नाव नव्हतं म्हणून. मी काय सांगतो, काल विषयाला मी काल
सकाळच्या 9:30 वाजेपर्यंत त्या 10:30 वाजेपर्यंत त्यामुळे इम्तियाज दिल्लीतनं आंदोलन त्याच्यामुळे केलं काय केलं पण मात्र माझं नाव हाही नाही आहे. मला नावाची काही गेली आपल्या शहरातून वंदे भारत गाडी एक चांगल्या पॅसेंजरसाठी चांगली सुविधायुक्त असणारी गाडी सुरू होऊ राहिली. त्याच्या स्वागतासाठी मी आलो. नावापेक्षा ती गाडी मागतो. सर मला अंदर किसी को मत जाने दीजिए। पहले कभी हुआ था, यकीन मानिए एक गाड़ी अगर इसके साथ दूसरी गाड़ी आ जाए तो बहुत ही मुशक्कत के साथ एडजस्टमेंट करते हुए दोनों गाड़ियों को आपस में निकलना पड़ता था। इतनी कम जगह थी। आशुतोष आप शायद उस दृश्य में आपको गवा रहे हैं। अब ये जो पूरा चौड़ीकरण किया गया है 13 करोड़ का आंकड़ा तो हमने देखा काशी कॉरिडोर से। कितने करोड़ उम्मीद है अयोध्या को घोषणाबाजी दिला नेते आज आम्ही वंदे भारत ट्रेनचा स्वागत करण्यासाठी जमलेलो आहोत आणि या घोषणा आमच्या आनंदाच्या आहेत, मोदी साहेबांच्या अभिनंदनाच्या आहेत. म्हणून आम्ही मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यासाठी विरोधात घोषणाबाजी करण्यात येते एकमेकांच्या. आम्ही घोषणा मोदी साहेबांच्या करतो आहोत, जय श्रीरामाच्या करतो आहोत. जे आमचं आराध्य दैवत आहे त्याची आम्ही घोषणा करतो आहोत. दुसऱ्या कोणाला पाऊल करण्याची आम्हाला गरज नाही. आपण बघतो की घोषणाबाजी इथं सुरू आहे दोन्ही पक्षांकडून. एमआयएमचे कार्यकर्ते समोर उभे त्यांच्या मत करो आराम से. सरकार हमसे करती है, पुलिस आगे करती है, सरकार हमसे करती है, पुलिस आगे करती है. अजूनही घोषणाबाजी जी आहे एमआयएम कार्यकर्त्यांची सुरूच आहे. थोड्याच वेळात हम तुम्हारे
हे आपण जे चित्र बघतोय छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं आहे। MIMचे इम्तियाज जलील जे आहे यांचं पत्रिकेत नाव नव्हतं म्हणून त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यानंतर पत्रिकेत त्यांचं नाव ॲड करण्यात आलं। त्यानंतर ते इथे आल्यानंतर भाजपकडून MIM कडून घोषणाबाजी सुरू झाली। आता आपण सिक्युरिटी आणि आतलं वातावरण बघू। नाही के जो लोग हैं उनका भी सालों भर आगमन होता रहता है। तो सिर्फ आता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर थोड्या वेळामध्ये वंदे भारत एक्सप्रेस येणार आहे। त्यापूर्वीच आपण हे सगळं वातावरण बघतोय। आतमध्ये जलील तसंच सर्व नेते बसलेले आहेत। बहुत जल्दी विश्वेश्वरैया टर्मिनल से अयोध्या को जोड़ते हुए नई ट्रेन वहां से ही चलने वाली है। बिल्कुल आज जो 2 अमृत भारत ट्रेन का परिचालन हो रहा है उसमें अयोध्या से एक दरभंगा और जो ट्रेन है वो मालदा टाउन और बेंगलोर से हो रहा है। रेलवे स्टेशन बैठने का काम करेंगे। यहाँ पर अयोध्या के लोग आएंगे दर्शन करने के लिए और उसकी हसरत होगी कि माता जानकी की भूमि सीतामढ़ी जाए और सीतामढ़ी से जो रामचंद्र जी का विश्वास है। लोकमत साठी छत्रपती संभाजीनगर।